महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी धनश्री। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। प्रथम एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशभरातील जनतेसोबत आठवड्यांदा साधला संवाद। अच्छे दिन आणण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या नवीन 14% सेवा कराची अंमलबजावणी सोमवारपासून आणि खेरवाडी पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली अटक। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता पाहूया सविस्तर वृत्त। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशातील जनतेसोबत आठव्यांदा संवाद साधलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंत मन की बात कार्यक्रमातून शेतकरी, विद्यार्थी यांच्याशी संवाद साधत वेगवेगळ्या मुद्द्यांवर बातचीत केली आहे। यावेळीही त्यांनी वेगळ्या विषयावर चर्चा केली। मन की बात या आकाशवाणीवरील कार्यक्रमातून त्यांनी भारतातील आजी माजी सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शन योजना लागू केली जाईल असे आश्वासन दिले। नेपाळमध्ये आलेला भूकंप आणि यमनमधील संकट यातून भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी झालेल्या प्रयत्नांचे त्यांनी आवर्जून कौतुक केले। अच्छे दिन आणण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या नवीन 14% सेवा कराची अंमलबजावणी सोमवारपासून होणार आहे। उपहारगृहात खानपान, प्रवास, मनोरंजन उद्यानात रपेट अथवा सांगीतिक सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी वगैरे यासाठी येत्या सोमवारपासून जादा दाम मोजावे लागणार आहेत। सरकारी तिजोरीत करापोटी महसुलात बरकतीचा उपाय म्हणून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2015-16च्या अर्थसंकल्पात सेवा कराचा दर 12%वरून 14%वर नेलाय। शिक्षण अधिभार जमेस 12.36% दराने सेवा कराची होणारी वसुली आता सरसकट 14%वर जाईल। सेवा करातील या वाढीतून केंद्राला 2015-16 मध्ये सेवा करापोटी 2.9 लाख कोटींचा महसूल अपेक्षित आहे। सरलेल्या आर्थिक वर्षात सेवा करातून जमा झालेल्या 1.68 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत तो 25% अधिक आहे। खेरवाडी पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे। खेरवाडी पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नारायण जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप भगवंत इंगळे यांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे। खेरवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून या दोघांनी सदर गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदाराकडे 5 लाख लाच देण्याची मागणी केली आणि तडजोड करून प्रत्येकी 1.5 लाख रुपये घेतले। तक्रारदाराला लाच देण्याचे मंजूर नसल्याने तक्रारदाराने एसीबी मध्ये तक्रार दाखल केली। एसीबीच्या पडताळणीनंतर दोन्ही आरोपींनी प्रत्येकी 1.5 लाख रुपये लाच घेतल्याचे कबूल केले। एसीबीने या दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केलाय। पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जागतिक तंबाखू निषेध दिन साजरा करण्यात आला। यावेळी तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती देणारे फलक कार्यकर्त्यांनी झळकावले। यावेळी डॉक्टर रवींद्र कसबेकर, अमित बागुल आदी उपस्थित होते। जागतिक तंबाखू निषेधन दिनाच्या पूर्वसंध्येला फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गुटखा आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थांची होळी करण्यात आली। प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर तुषार पाटील यांनी तंबाखूचा बेकायदा व्यापार बंद करावा अशी मागणी केली आहे। तंबाखूच्या सेवनाविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध संस्था आणि संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। तंबाखू विरुद्ध लढण्यासाठी समुपदेशन, तंबाखूजन्य पदार्थावर मोठ्या प्रमाणावर कर आकारणी, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी हे उपाय त्यांनी यावेळी सुचवले। विदर्भात नवतपा चांगलाच तापत असून पूर्व विदर्भातील भंडाऱ्यात पारा वाढत आहे। त्यामुळे येथील पारा 45 अंशाच्या वर पोहोचला असून उष्णतेच्या या लाटेने जिल्हावासीय चांगलेच होरपळून निघत आहेत। नवतपा सुरू झाल्यापासून विदर्भात उष्णतेची चांगलीच लाट सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून भंडारा आणि गोंदियाचे तापमान 45 अंशाच्या वर पोहोचले असून या उष्णतेच्या लाटेने जिल्हावासीय चांगलेच होरपळून निघत आहेत। सकाळपासूनच उष्णता जाणवत असल्यामुळे पाहिजे तशी गर्दी येथील रस्त्यांवर दिसत नसून दुपारच्या वेळी रस्ते सामसूम होत आहेत। तर तिकडे गोंदियात सुद्धा अशीच परिस्थिती असून उष्णतेच्या लाटांमुळे शहरात तसेच ग्रामीण भागात याचा चांगलाच असर पाहावयास मिळतोय। गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान्य उत्पादन घेतले जाते। मात्र येथील एका शेतकऱ्याने पारंपरिक धान्याच्या शेतीला फाटा देत आपल्या शेतात डाळिंबाचे उत्पादन घेतले असून येत्या ऑगस्टपर्यंत त्यांना तब्बल 1.5 लाखाचा नफा होणार आहे।
हे आहेत गोंदिया जिल्ह्यातील सिंदीपार गावात राहणारे शंकर लंजे. उन्हाळ्यात सुद्धा ते आपल्या डाळिंबाच्या बागेला आपला पूर्ण वेळ देतात, कारण मागील वर्षात त्यांनी डाळिंबाची लागवड केली होती. या अनुषंगाने झाडाला 2 महिन्याचे फळ आल्यामुळे ते त्याची योग्य प्रकारे निगा राखण्यात व्यस्त आहेत. शंकर लंजे यांच्याकडे 15 एकर जमीन असून ते सुद्धा इतर शेतकऱ्यांप्रमाणे धान्याचे उत्पादन घेत होते. मात्र धान्य उत्पादनात उत्पन्न कमी आणि पैसा जास्त प्रमाणात लागत असल्यामुळे काही जागेत केळीचे उत्पादन घेत उर्वरित 2.25 एकरवर डाळिंबाची लागवड त्यांनी केली आहे. या अनुषंगाने त्यांनी जळगाव येथे जाऊन डाळिंबाची लागवड कशा प्रकारे करावी यासाठी प्रशिक्षण घेऊन भगवा या डाळिंबाच्या जातीचे रोपटे त्यांनी मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात लावले होते. त्या अनुषंगाने आज 15 महिन्याचे झाड झाले असून त्याला 2 महिन्याचे फळ आलेले आहे. त्यामुळे बागेतील 800 झाडांप्रमाणे त्यांच्याकडे 8,000 किलो उत्पादन होणार आहे. तसेच ते किमान 40 रुपये प्रति किलो प्रमाणे याची विक्री करणार असून पहिल्याच वर्षी त्यांना 3,20,000 रुपये मिळणार आहे. यातून खर्च वजा करता त्यांना 1.5 लाखाचा नफा यावर्षी मिळणार आहे. माझ्याकडे 15 एकर शेती आहे. आम्ही अगोदर धान घेतो. धानात काही पाहिजे तेवढासा नफा होत नव्हता. त्याच्यामुळे आम्ही केळीकडे वळलो. 10 एकराला केळी लावली. 10 एकराला केळी लावल्यानंतर मग केळीमध्ये मग आम्ही डवरा निघाला तिकडं जळगावला गेलो आम्ही. तिकडं आम्ही केळी पाहिली आणि डाळिंबाच्या बागा पाहिल्या. तिथं आम्हाला डाळिंबाच्या बागा एकदम चांगल्या वाटल्या. तिकडून आलो आम्ही ना डाळिंबाची बुकिंग केलं 900 रुपये. 900 रुपये बुकिंग केल्यानंतर मग झाडं आले आणि 2.25 एकराला आम्ही ते 900 झाडं लागवड केली. आता लागवड झालेल्या 14 फरवरी म्हणजे 14व्या साली फरवरीमध्ये 13 तारखेला लागवड केली. आता 15 महिने झाले समजा डाळिंबाला. आता 2 महिने झाले फळं येवाले झालेत. आता जवळपास आतापर्यंत तुम्हाला किती खर्च एकंदरीत ऑगस्ट पर्यंत येणार आहे? आणि 1 ते 1.5 लाख रुपये 1 ते 1.5 लाख रुपये नफा मिळेल असा अंदाज आहे. दिल्ली ते आग्रा या मार्गावर जूनच्या 2ऱ्या आठवड्यापासून देशातील पहिली सेमी हायस्पीड रेल्वे गतिमान एक्सप्रेस सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या रेल्वेचे उद्घाटन करण्याची शक्यता आहे. 5,400 हॉर्स पॉवरचा इंजिन असून रेल्वेचा वेग ताशी 160 किलोमीटर असणार आहे. सध्या रेल्वेच्या सुरक्षितेबाबतची प्रमाणपत्रे मिळविण्याच्या मार्गावर आहे. रेल्वे अधिकारी यांच्या माहितीनुसार रेल्वे सुरक्षा आयुक्ताची परवानगी मिळण्याचेही बाकी आहे. मात्र 9 जूनला रेल्वे धावणार असल्याची ठोस माहिती आहे. पंतप्रधान यांच्या हस्ते या रेल्वेचं उद्घाटन होण्यासाठी त्यांची तारीख मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. आग्रा मार्गावर बहुतेक ठिकाणी संरक्षक उपाय योजले गेले आहेत. त्याशिवाय सेमी हायस्पीड रेल्वेच्या मार्गात सिग्नल अपग्रेड केले जात आहे. या मार्गावर सेमी हायस्पीड रेल्वे यशस्वी झाल्यानंतर इतर 9 मार्गांवर ही सेवा चालवण्याची रेल्वेची योजना आहे. त्यात कानपूर दिल्ली, चंदीगड दिल्ली, हैदराबाद चेन्नई, नागपूर बिलासपूर, गोवा मुंबई, नागपूर सिकंदराबाद यांचा समावेश होणार आहे. 3 वर्षापासून पैसे भरूनही शेतकऱ्यास वीज जोडणी मिळत नाही म्हणून अरडगाव सबस्टेशन समोर शिवाजी तारडे या शेतकऱ्याने वीज वितरण कंपनीच्या विरोधात उपोषण सुरू केले आहे. उपोषण करताना तारडे यांनी आपल्या अंगावरचे कपडे काढून टाकले आहेत. 3 वर्षापासून पैसे भरूनही वीज जोडणी मिळत नसल्याने केंदळ खुर्द येथील शिवाजी तारडे या शेतकऱ्याने आरडगाव येथील सबस्टेशन समोर उपोषण सुरू केले आहे. श्री तारडे यांनी गेल्या 3 वर्षापासून मुळा प्रवरा वीज संस्थेकडे 3 पोलसाठी 18,000 रुपये भरले होते. मुळा प्रवरा संस्थेचा कार्यकाळ संपल्यानंतर तारडे यांनी वेळोवेळी MECB कडे पाठपुरावा करूनही MECB कडून तारडे यांना वीज जोडणी मिळत नव्हती. वारंवार पाठपुरावा करून तारडे यांच्याकडे 3 पोल आणून टाकण्यात आले, परंतु नंतरचे काम मात्र MECB कडून करण्यात आले नाही. वीज जोडणीसाठीची अनामत रक्कम म्हणून 6,547 रुपये भरले असून अनेकदा पाठपुरावा करून देखील या शेतकऱ्याला न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्याने अंगावरील कपडे काढून आणि पाठपुरावा केलेल्या कागदपत्रांची नक्कल गळ्यात घालून सबस्टेशन समोर उपोषण सुरू केले आहे. मुळा प्रवरा वीज वितरण संस्थेचा कार्यकाळ संपल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना MECBच्या जाचास सामोरे जावे लागत आहे. डीपी जळल्यानंतर MECB कडून 80% रक्कम वीज बिल पोटी आकारली जाते. डीपी आणण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च शेतकऱ्यांच्या माथी मारला जातो. त्याचबरोबर वीज बिल हे अंतिम तारखेच्या नंतर वाटल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक व्याज भरावे लागते.
MECBच्या अधिकाऱ्यांसोबत बोलण्याची सोय नाहीये. अशा अनेक अडचणीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तरी संबंधित विभागाला योग्य त्या सूचना करणे गरजेचे आहे. या प्रश्नाबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला गेला नाही तर संबंधित अधिकाऱ्याला तोंडाला काळे फासण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेकडून देण्यात आलाय. हे पाठपुरावा आहे अर्ज केलेला आहे. हा अर्ज केला जो माणूस आड येतो त्याचं नाव घालून अर्ज केलेला आहे मी. त्याच्यानंतर हा एक अर्ज केलेला आहे. हे महावितरणचे इथे सही शिक्का आहे. माझी मागणी प्रामुख्याने मी जसं बिल भरतो प्रामाणिकपणे तशी माझी जी सेवा आहे तिने मला 3 पोल आहेत. 3 पोल उभे करून त्याच्यावर लाईन मला माझ्या खोक्यापर्यंत आणायचं, बटन दाबायचं आणि लाईन चालू झाली म्हणजे माझी हीच मागणी, बाकी दुसरं काय नाही. या ठिकाणी शिवाजी दगडू तारडे, थोरले केंद्र बुद्रुक हे शेतकरी या ठिकाणी बसलेले आहेत. रिपब्लिकन सेनेच्या वतीने आमचा त्यांच्या त्या आंदोलनाला पाठिंबा असून हा फक्त शिवाजी तारडे यांचाच प्रश्न नसून या विभागातील आरडगाव या सबस्टेशन अंतर्गत येणारे जेवढे गावं आहेत त्या गावामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर या महावितरणच्या अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताने शेतकऱ्यांची अतिशय मोठ्या प्रमाणात पिळवणूक चालू आहे. म्हणून आमची रिपब्लिकन सेनेच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत या शिवाजी तारडेचा प्रश्न तात्काळ मिटला पाहिजे. हा फक्त शिवाजी तारडेचा नसून जर या शिवाजी तारडेची लाईट कनेक्शन जर तिथं बसवून दिले नाही, शेतकऱ्यांकडून जर डीपीचे पैसे जर घेतले तर त्या सुभाष गायकवाडच्या तोंडाला रिपब्लिकन सेना काळ फासल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी इशारा देतो आणि थांबतो. तनू वेट्स मनू रिटर्न्सने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. या सिनेमाने जगभरातून आतापर्यंत 100 कोटी रुपयांचा गल्ला कमावलाय. चित्रपट समीक्षक आणि ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवरून या सिनेमाच्या कमाईबद्दल माहिती दिली आहे. तनू वेट्स मनू रिटर्न्सने जगभरात 100 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे असे त्यांनी सांगितले. 2011 मध्ये रिलीज झालेला तनू वेट्स मनू या सिनेमाचा हा सिक्वल आहे. तनू वेट्स मनू रिटर्न्स हा 2015 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे. 22 मे रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात 38.10 कोटी रुपयांची जबरदस्त कमाई केली होती. जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशभरातील जनतेसोबत आठवड्यांदा साधला संवाद. अच्छे दिन आणण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या नवीन 14% सेवा कराची अंमलबजावणी सोमवारपासून आणि खेरवाडी पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली अटक. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत.